नमस्कार, मी प्रियंका माझ्या एज्युकेशनल इन्फॉर्मेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत विरामचिन्ह। जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा मध्ये मध्ये थांबत बोलतो, या थांबण्याला विराम असे म्हणतात। लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी किंवा चिन्हांनी दाखवला जातो। या चिन्हांना विरामचिन्ह असे म्हणतात। आता आपण विरामचिन्हाची व्याख्या पाहिली आहे, तर आपण मराठीतील प्रमुख विरामचिन्हे सुद्धा पाहणार आहोत। पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण आपल्या चॅनलमध्ये अभ्यासाविषयी रोज नवनवे व्हिडिओ किंवा शॉर्ट्स टाकत असतो, ते खूप महत्त्वपूर्ण आहेत। त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही जितका वापर कराल तेवढा तुमचा अभ्यास सोप्या पद्धतीने होईल। आता मी स्क्रीनवर काही दिलेली माहिती तुम्ही पहा। मराठीतील प्रमुख विरामचिन्हे। पहिला आहे पूर्णविराम, वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी वापरतात। दुसरा आहे अर्धविराम, दोन छोटी वाक्ये उभयन्वयी अव्ययांनी जोडतात तेव्हा वापरतात। तिसरा आहे स्वल्पविराम, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हाक मारताना नावापुढे वापरतात। चौथा आहे अपूर्णविराम, वाक्याच्या शेवटी तपशील देताना वापरतात। पाचवा आहे प्रश्नचिन्ह, वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात। सहावा आहे उद्गारचिन्ह, मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात। सातवा आहे अवतरण चिन्ह, एकेरी एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात। आठवा आहे संयोग चिन्ह, दोन शब्द जोडताना वापरतात। ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास वापरतात। तर आता मी सर्वांना मराठीतील प्रमुख 8 विरामचिन्हे सांगितले आहेत। याचा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने वापर केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने शुद्ध लेखन तर लिहू शकतात, पण पेपर लिहिताना सुद्धा याचा वापर करून तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता। अशाच पद्धतीने मी रोज माझ्या चॅनलवर अभ्यासाविषयी खूप माहिती टाकत असते। तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले तर तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल आणि मी अशाच प्रकारच्या रोज अभ्यासपूर्वक व्हिडिओ टाकत असते, त्याचा सुद्धा तुम्ही आस्वाद घेताल। तर धन्यवाद।